बापूसाहेब ते मोठं मी युवराज खांडेकर. खांडेकर नाही नाही, डोंट वरी. म्हणजे मी तो खांडेकर नाहीये ज्याच्यावर तुमचा राग आहे. मी उलट तुमचा राग शांत करण्यासाठी आलोय. बस माझा राग शांत करायला आला काय? येणार काय? नो सर, थँक्यू. का चालत नाही? नाही असं काही नाही, पण अरे मग घ्या की. या. थँक्यू सर. हां, वेलकम. बरं आम्हाला सांगा, आमची अचानक कशी काय एवढी आठवण आली तुम्हाला? म्हणजे आम्हाला त्या मुलाखतीसाठी आमंत्रण देण्यासाठी आलाय का काय इकडं तुम्ही? आमंत्रण देण्यासाठी झालोय सर, पण मुलाखतीचं नाही, लग्नाचं. खांडेकरांच्या घरात लग्न आहे आणि धूम धडाक्यात होणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही या लग्नाला यायला हवं. का खांडेकरांच्या घरातले आशीर्वाद देणारे हात कमी पडलेत म्हणून आम्हाला बोलवत आहे का? नाही, पण या लग्नात तुमच्या इतके चांगले आशीर्वाद दुसरं कोणीच नाही देऊ शकत सर. अरे वा. पण या खांडेकरांच्या घरात तिसरं लग्न कोण करतंय? तो सिनियर खांडेकर? हा, नाही सर, म्हणजे दयानंद खांडेकरांच्या मुलाचं, केदार खांडेकरचं. ज्याने घेतला इंटरव्ह्यू तुमचा, त्या केदार खांडेकरचं लग्न आहे. मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या चुका होतात. तीच छोटी चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 75 कोटीचा निधी लागतो. मुलगा पूल पडल्यामुळे नदीत वाहून गेलाय. या घटना टळू शकतात प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं तर. पण नाही ना, आपल्याला पैशांचा हव्यास, जिकडे तिकडे फक्त पैसा हवाय आपल्याला. अरे हो, पैसा 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 खाल्ला मी बघ. केदार खांडेकर. थँक गॉड काव्याला काही झालं नाही, नाहीतर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो असतो. पण गुलाब सुटला ना आपल्या हातून. पुन्हा एकदा हारलोय आपण त्याच्या समोर. बॉस, बाहेरच्या क्रिमिनलचं काय? ते आज ना उद्या पकडले जातील. मला आपल्या घरातल्या क्रिमिनलचं टेन्शन येत आहे. त्याचा सगळ्यात मोठा प्लॅन तुला किडनॅप करायचा होता, जो की फेल झालाय. कळतंय मला, सगळं कळतंय, पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटते. कसली? मला माहिती आहे सर, त्या 1.5 शहाणाने तुमची जी मुलाखत घेतली त्यामुळे तुमच्या पक्षाची खुर्चीची काय वाट लागली. आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं ना ते सर, वाईट झालं. म्हणजे ज्या बापूराव जामखंडेचा संपूर्ण महाराष्ट्रावर दरारा होता. अरे औक्षवंत व्हा. इरा, नमस्कार कर बाळा आजीला. असू दे बाळा. औक्षवंत व्हा. आयुष्यमान बाबा. जाऊ बापू, तुम्हा सगळ्यांचं आम्हा बेलसरे कुटुंबियांतर्फे हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. रेखा, औक्षण करायला पुढे ये. मी अगं घे ग, लवकर ये. ये ना. दे. या आत या. रेखा, अगं नुसतंच काय आत या, पायावर पाणी घाल त्याच्या. हा, निशीच्या लग्नात नाही का तू तारिणीला युवराजरावांचे पाय धुवायला लावले होतेस? हा? आता त्यांना पाय धुवून आत घे. अहो आई. अगं आई, अगं 2 दिवस झाले तिची कंबर दुखते. मी करून घेतो, धुवून घेतो पाय त्याचे. हा, घे ग. परत कुठे? हो बाबा, बापू पाय ठेवा. हे काय करताय? अहो तुमचं स्वागत करतोय. हीच तर रीत आहे ना. अहो पण त्यासाठी तुम्हाला माझे पाय धुवायची गरज नाहीये. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. अहो पण आपल्यात नवरा म्हणजे विष्णूचं रूप मानतात. आम्ही आमच्या घरची लक्ष्मी तुम्हाला देणार आहोत, मग स्वागत सुद्धा तसंच व्हायला नको का?
बाबा, खरं दैवत आई वडिलांच्या पायाशी असतं. तुमचे हात आम्हाला आशीर्वाद द्यायला आहेत, आमचे पाय धुवायला नाही. आणि खरं तर हा मान आज तुमचा आहे. तुम्ही आज तुमची लक्ष्मी आम्हाला देत आहात. अगदी बरोबर आहे केदार. खरंच चांगले संस्कार आहेत रे तुझ्यावर. अशाने तू खूप यश मिळवशील, पुढे जाशील. माधवा, तो सांगतोय ते आई. अगं पण आई, मिस्टर बेलसरे, हे बघा, आपल्यात फॉर्मॅलिटी प्लीज नको. आणि केदार म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. जर पाय धुवायचेच असतील ना तर केदार तुमचे धुवे.